आज आपण भारतीय इतिहासातील एका अतिशय महत्त्वाच्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. 5 फेब्रुवारी 1951 या दिवशी भारताच्या संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक क्रांतिकारी विधेयक सादर केले, ज्याने भारतीय समाजव्यवस्थेत महिलांच्या हक्कांसाठी नवा अध्याय लिहिला. ते विधेयक म्हणजे हिंदू कोड बिल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विधिज्ञ, अर्थतज्ञ आणि समाजसुधारक डॉक्टर आंबेडकर यांना स्त्रियांच्या हक्कांबद्दल विशेष संवेदनशीलता होती. त्यांना माहीत होते की कायद्याशिवाय समाजात खऱ्या अर्थाने समानता येणार नाही. हिंदू कोड बिल म्हणजे काय? हिंदू समाजातील विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक, मालमत्ता यांसारख्या वैयक्तिक बाबींना कायद्याचे स्वरूप देणारे हे विधेयक होते. त्या काळात स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत हक्क नव्हता, घटस्फोटाचा अधिकार नव्हता, पुनर्विवाहावर सामाजिक बंधने होती, दत्तक प्रक्रियेत स्त्रीची भूमिका नगण्य होती. हे सर्व बदलण्यासाठी हे बिल आणले गेले. या बिलामधील प्रमुख तरतुदी: स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क, घटस्फोटाचा कायदेशीर अधिकार, विधवांना संपत्तीवरील हक्क, स्त्रियांनाही दत्तक घेण्याचा अधिकार, एक पत्नीत्व अनिवार्य. या काळात हे बदल अतिशय क्रांतिकारी मानले जात होते. विरोध आणि अडथळे: या बिलाला संसदेत आणि समाजात मोठा विरोध झाला. अनेकांनी हे परंपरेवर आघात असल्याचे म्हटले, परंतु डॉक्टर आंबेडकर ठाम होते. स्त्रियांच्या हक्कांशिवाय लोकशाही अपूर्ण आहे. विरोधामुळे हे बिल त्यावेळी पूर्णतः पास झाले नाही. यामुळे नाराज होऊन डॉक्टर आंबेडकरांनी कायदामंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे काय झाले? नंतर हेच विधेयक वेगवेगळ्या कायद्यांच्या स्वरूपात मंजूर झाले. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956, हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956. आज भारतीय महिलांना जे कायदेशीर हक्क आहेत त्याची पायाभरणी याच हिंदू कोड बिलमुळे झाली. या दिवसाचे महत्त्व: 5 फेब्रुवारी हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की समानतेसाठी कायदे किती आवश्यक असतात आणि त्या समानतेसाठी डॉक्टर आंबेडकरांनी किती मोठा संघर्ष केला. जर तुम्हाला हा ऐतिहासिक प्रसंग महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.